विद्यार्थी मित्रो नमस्कार. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये मी गणेश सूर्यवंशी आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा. मुलाखत भाग 1 मध्ये आपण बघितलं मुलाखत शब्दाची उत्पत्ती, मुलाखत या घटकाचे स्वरूप, मुलाखतीचे घटक, मुलाखतीचा हेतू, उद्दिष्ट आणि प्रयोजन. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मुलाखत कर्त्याने घ्यावयाची काळजी, मुलाखतीची पूर्वतयारी आणि एकूणच मुलाखत कर्त्याने पाळावयाची पथ्ये. तर मुलाखतीची पूर्वतयारी, मुलाखत कर्त्याच्या अंगाने एकूणच हा संपूर्ण घटक आहे. मुलाखत कर्त्याने कुठली पूर्वतयारी केली पाहिजे, तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे उत्तम गृहपाठ. हा मुलाखतीचा पाया समजला जातो. हा गृहपाठ कसा असावा आणि कोणता असावा, तर मुलाखत दात्याची आवश्यक माहिती मिळवणे. ही आवश्यक माहिती कोणती, तर त्याचे नाव, पत्ता, शिक्षण, हुद्दा, कर्तृत्व, त्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र, त्याला मिळालेले पुरस्कार, त्याची कौटुंबिक आणि सामाजिक माहिती, त्या व्यक्तीचं लेखन आणि त्याची वैचारिक पार्श्वभूमी. ही संपूर्ण माहिती आपण आधी मिळवली पाहिजे, तिचा अभ्यास केला पाहिजे. मुलाखती संबंधीचं सखोल वाचन आणि त्यानंतर मुलाखतीचे उद्दिष्ट निश्चित करून त्यासंबंधी प्रश्नावली तयार करणे. त्यानंतर मुलाखतीचा वेळ आणि प्रश्नसंख्या निश्चित केली पाहिजे. मुलाखतीचे माध्यम आणि श्रोत्यांचा वयोगट लक्षात घेऊन ही प्रश्नावली असणं अत्यंत गरजेचं आहे. मुलाखत घेत असताना मुलाखत कर्त्याने कोणती काळजी घ्यावी, तर साधारणपणे मुलाखतीचे 3 भागांमध्ये तिचं आपण डिव्हायडेशन करू. मुलाखतीचा सुरुवात, तिचं मध्य आणि समारोप. तर सुरुवात कशी असावी, मुलाखतीचा प्रारंभ हा आकर्षक असला पाहिजे, त्यामध्ये सहजता असली पाहिजे, श्रोत्यांची मने जिंकणारा हा संवाद असला पाहिजे आणि एकूणच हा प्रारंभ श्रवणीय असला पाहिजे. मग याला श्रवणीय, आकर्षक आणि सहज कसा करता येईल, तर काही छोट्या-मोठ्या दैनंदिन जीवनातला एखादा प्रसंग सांगून, एखादा चुटकुला सांगून असं आपण ही सुरुवात करू शकतो. मुलाखतीचा मध्य हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये प्रश्नोत्तरांची गुंफण असली पाहिजे. मुलाखत दात्याने दिलेल्या उत्तराचा धागा पकडून पुढचा प्रश्न विचारला गेला पाहिजे. मुलाखत दात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारे हे प्रश्न असायला हवेत. मूळ विषयाचा संदर्भ कुठेही सुटता कामा नये. मध्य या टप्प्यावर अत्यंत महत्त्वाचे आणि थेट विषयाशी संबंध असणारे प्रश्न विचारले जायला हवेत. कारण मुलाखतीचा मध्य हा एकूणच मुलाखतीमध्ये महत्त्वाचा मानला जातो. समारोपाला प्रभावी निवेदन असले पाहिजे आणि त्याबरोबरच मुलाखत कर्त्याला वेळेचं भान असलं पाहिजे. मुलाखत अर्धवट न राहता ती अनपेक्षितपणे जर संपवल्या गेली तर ती जास्त किंवा अधिक परिणामकारक होते. म्हणजे श्रोत्यांना काहीतरी विचार करत श्रोते घरापर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यांच्या मनामध्ये मुलाखतीमध्ये चाललेला जो काही संवाद आहे, तो संवाद घरापर्यंत जाईस्तोवर त्यांच्या मनामध्ये सुरू राहिला पाहिजे. त्या श्रोत्यांची उत्सुकता मुलाखत कर्त्याने ताणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच मुलाखत कर्त्याने आता कोणती काळजी घेतली पाहिजे, तर
मुलाखत घेणारा जो व्यक्ती आहे त्याने सर्वप्रथम आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारले गेले पाहिजे. आपण ज्या व्यक्तीची मुलाखत घेत आहोत, त्या व्यक्तीचा हुद्दा, त्या व्यक्तीचं कार्यकर्तृत्व, त्या व्यक्तीचं वय, त्या व्यक्तीला असलेली मान्यता या सगळ्यांचं भान प्रश्न विचारणाऱ्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. मुलाखत देणाऱ्याचा सन्मान केला पाहिजे आणि अप्रस्तुत प्रश्न टाळावेत. ज्या प्रश्नाची गरजच नाहीये असा प्रश्न विचारला जाऊ नये. विषयाला सोडून असंबद्ध प्रश्न विचारू नयेत, ते टाळले पाहिजेत. ज्या विषयाशी संबंधित मुलाखत आयोजित केलेली आहे त्याच विषयाशी संबंधित प्रश्न असले पाहिजेत. त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असे प्रश्न असता कामा नयेत. प्रश्न क्लिष्ट, अवघड किंवा संघर्ष निर्माण करणारा असू नये असे प्रश्न टाळले पाहिजेत. संघर्ष निर्माण करणारे प्रश्न तर विचारले जाऊ नयेतच. यासोबतच मोजके व प्रभावी बोलले पाहिजे. आता बऱ्याचशा मुलाखतींमध्ये काय होतं की मुलाखत देणारा कमी बोलतो आणि मुलाखत घेणाराच अधिक बोलत असतो. तर ही गोष्ट आपण करता कामा नये. मुलाखत जर प्रभावी करायची असेल तर आपण काही पथ्य पाळणं अत्यंत मुलाखतीचे सादरीकरण ओघवते असावे, श्रवणीय व उत्स्फूर्त असावे, त्यामध्ये सहजता असावी. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी. आपल्याला या एकूणच अभ्यासक्रमाविषयी जर अधिक माहिती जाणून घ्यावयाची असेल, आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमातील घटक जर आपल्याला समजून घ्यावयाचे असतील तर आपण या लिंकवर जाऊन अक्षरमुद्रा हे चॅनल सबस्क्राईब करा. आपले पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.